हे गायच वेलकम टू डे माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गायच, गुड आफ्टरनून गायच. भावाने विषय असं काय, मला जिमला जाता आला नाही. माझी रात्रपर्यंत तब्येत खूप खराब होती ना, मला पूर्ण अंगीन दुखत होतं, पूर्णपणे माझी वाट लागली होती. आता कसं जरा मला बरा वाटतो, कारण की रात्री मी एक पूर्णपणे हा जो खांदा आहे ना, हा अख्खा दुखत होता. पूर्णपणे मान बिन सगळा पूर्णपणे अवस्था बेकार झालं. पण घेतला आराम करून आता पाऊस बीस पडायला लागला नाही. तर आता बाहेर मस्त की केली लाईट बंद. आता बाहेरचा आपला भावांना आता पाऊस बीस पडतो, तुम्हाला दाखवतो पावसाचा माहोल. पावसाचा माहोल काय आहे तुम्हाला दाखवतो. भावांना आला शेवटी पाऊस. बघा पावसाचा माहोल बघा काय झाला आहे. हा पूर्णपणे पाऊस पडतो भाई आता. काय आता अंडा मी बॉईल करत लावलेले आहे आणि आता बघू दुसरं काम. आता हे बघा नवीन खजूर आणलेले आहेत, एकदम पौष्टिक, तुम्ही पण खाऊ शकता, खूप चांगले कंपनीचे आहेत. आला पाऊस आला, काय मजा. पावसाचं वातावरण काय नॅचरल पाऊस आहे भावांनो, एकदम झक्कास पाऊस. पूर्ण हरियाली झालेली आहे, धुवा. हा निसर्गाची नीती बघा, काय पाऊस आला रे आला पाऊस. ही जी कंडिशन आहे खूप खराब होईल, कारण की पावसामध्ये चालूच न व्हायची. पण बरं झालं मी त्याला बाजूला केले नाही, तर एकदा त्याला 2 तास तरी चालू करायला लागतील. आता मला डाएट आहे सकाळचा, अंडी, खजूर, 2 केलेले वॉटर, अंडी पौष्टिक, खजूर, फायबर, बनाना. तर काय आता नाश्ता बिस्टा झालेला आहे आणि सर्व डाएट कंप्लीट केलेला आहे. आता मला थोडा रूमची साफसफाई करायला लागेल, कारण की माझा रूम खूप घाण झालेला आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक बिस्तर तिकडे झाला आहे आणि इकडे पण पूर्णपणे मला क्लीन करायला लागेल. इथला पण मला झाडू मारून एकदम क्लीन करतो. चला काय आता रूम पण क्लीन केलेलं आहे, सर्व सामान व्यवस्थित केलं आहे, चादर बिदर बेडशीट सब केलेलं आहे. आता मला बघतो तर कसं एकदम झक्कास झालेला रूम, कारण की आता पावसाळा पडलेला आहे. आता आपण इथंच झोपू आणि इथेच आराम करू. चला काय असं झोपून जाणार. झोपलो डंगडन गाय जास्त झोपतो मी. हे गाय सुटलो तर गाय तुम्हाला मी जी शर्ट हटत असतो ना, कधी मला असं बिल्डिंग फील होतं ना, तर मी एक शायरी वाचतो, माझं मन शांत होतं. हे बघा ही शायरी लय खतरनाक आहे. मेहनत की सीढ़ी तरह होती है और भाग्य लिफ्ट की तरह होता है. किसी सामान लिफ्ट तो बंद हो सकती है, पर सीढ़ी तो हमेशा ऊंची तक ले जाती है. मूड फ्रेश होतं बाई. बघा बाई मला कसा पण झाला. माझा गुरु हा आहे सौरव जोशी आणि वडील आहेत आपले बुद्धाम आणि गुरु आपले, यांच्याशिवाय मला कोणच नाही. हे माझा आधार आहेत आणि हे माझे गुरु आहेत. यांचा मी मोठा नाव करणार वडिलांचा, आणि मी आपल्या समाजासाठी लढणार आहे. समाजासाठी मी ब्लॉगर होऊन दाखवणार एक दिवशी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं नाव गाजणार आहे. एक दिवस आपला पण येईल. अरे तोच सांग ना, योच हां बाई योच. अरे लोक फोटो काढतील माझ्याबरोबर बघा. ये रे पावसा डीजे पावसा, ए पावसा तुझे ठेमा पडते न पावसाचे डंगडंगडंगड, तुझे पावसाचे ठेम पडते न पूर्णपणे हरियाली दिसते रे. अरे पावसा रे, अरे ये रे ये, अरे पावसा रे. आता नाही की शपथ की लढाई अकेले लढो, म्हणजे स्वतःची लढाई तुम्ही अकेले लढा, तुम्हाला कोणाची गरज नाही. भिडीत तो जाओगे, म्हणजे किती पण कठीण परिस्थिती येऊन दे तुम्हाला, तुम्ही त्या गोष्टीसाठी पुढे करा. तो मान के लिए लिप होती है, म्हणजे तुमचे मेहनतीचे फल आहे. यहाँ पर मेहनत बात है कि परिमाण कौन सा होगा,
वाह परिवार तो है बात तो देगी मेहनत कौन सी थी. हा काय आहे. एक दिवशी माझ्या दारामध्ये येणारच आहे. फक्त तुमची कृपा आहे. मला तुम्ही सपोर्ट करा आणि मला समजून घ्या बस. बाकी काहीच नाही. तुमचं सपोर्टमुळं मला या दिवशी मला हाणून दाखवायची. पण मी माझ्या स्वतःच्या कष्टावरून मला हाणून दाखवणार आहे. त्या पण यूट्यूबच्या ह्याच्यावरून. नाही आता हे आपलं येणारच. या दिवशी मी आणणार ना त्या दिवशी बोलणार आहे. मोठमोठे केले कार्यक्रमामध्ये चाल. आता टाईम झालेला आहे 1:45 आणि आता चालू मी आंघोळीला. तर आता मी पाणी चालू करतो. गार पाणी. आई तर शावर केले आंघोळ करणार आहे. चला काय तर तुम्हाला आंघोळच्या नंतरच भेटतो. बिडी झालो ना आता तयारी बिडी झाली ना आता ड्रेसिंग बिसिंग मारली ना तर जरा पाऊस पडतो थोडा पक्का पाऊस पडतो बाहेर जाता येणार जर बाहेर गेलं तर असं भिजून जाईल. मग आता नुसतं इथं केक खातो कारण की बड्डेचा केक राहिला आहे. चॉकलेट केक चॉकलेटी केक खातो मी. माझा आवडीचा केक का बाई. भले तुम्हाला किती पण आणून दिले केक हा चॉकलेट केक खायची मजा कुठत नाही. तो हे काय आता वाटलं करंट 4:45 आणि आता मी चालू जिमला कारण की आता मला बरं वाटतं थोडा मला जिमची फटाफट तयारी केली. लेट झालं म्हणून मला फटाफट तयारी करतो निघतो आता जिमला. त्याला काय जावं पण झाली जिमच्या ब्लॉग. सो हे काय आजचा वर्कआउटचा डे चेस्ट डे. आज मी मारणार आहे चेस्ट डे भावनो. सकाळी जमला नाही मला जिमला यायला म्हणजे तुझं कारण सांगला तर आता चेस्ट डे मारतो ना. आता माझा पार्टनर पण येतो थोडा वेळ वेटिंगला थांबायला लागतं. भाई गेले ते दिवस बघा. शाळेची मुलं एकत्र चालताना आम्ही शाळेची मुलं चाललेत. सो हे गाज आता करंट वाजलेले 5:45 आता जस्ट आलो घरी. आमची मीनाताई काय काय आलं रे. आता वाजले करंट 5:45 वाजलेला ना. आता रेडी बिडी झालं ना. आता मस्तकी जातो दूध बीत पितो मग जाऊ आपण मित्रांना भेटायला. तर आंघोळ बिंगोल झाले आपली मस्तकीने. चला काय तर जाऊया मित्रांना भेटायला. चला काय तर दूध पितो मस्तकी. आई आले आमच्या आई. हे काय आता चाललो मी माझ्या आईला आणायला. माझी आई आले गावावरून. तिला आता चाललो मी घ्यायला छत्रपती चौकाच्या समोर. ती तिथे उभी राहिली आता मला जाऊन तिला आणायची आहे. तो जस्ट उठला ना. आता टाईम झालेला आहे 10:30 वाजलेला. भवन करंट आहे. मी आता आराम केला. जिमवरून आलो तसा घेतला आराम करून कारण की कंडिशन खूप कमी झाली. माझी पूर्ण बॉडी पेन होती. मला कसं बरा नव्हता. आता गोळ्या बिल्या खाल्ल्या. आता मस्त नाश्ता करतो आणि आपण नाश्त्याचा ब्लॉग दाखवतो. आता काय नाश्ता मागवला आहे तुम्हाला दाखवतो. सो हे काय आम्ही बनवलं आहे आज येल्लो भात खिचडी. एकदम झक्काच खिचडी बनवली. आता मी मस्त खातो. घेतली खिचडी मोमोज फ्राय मग नेहमीप्रमाणे सूट घेतला ना. मग दुसरं ऑर्डर केला आम्ही मस्त की सँडविच. आज आमच्या घरी पार्टी होती फुल एन्जॉय. हे काय जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असं तर नक्की लाईक करा शेअर करा विसरू नका. चला उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगला. वॉचिंग बाय. आणि बाई विषय असं आहे का आपला एक नवीन काय येत आहे तुम्हाला सरप्राईज येत आहे. चला काही बाय.